पत्नी व तिच्या मामाचे कुटुंब आपला छळ करत असल्याचा आरोप करत तरुणाने आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी तरुणाने व्हिडिओ तयार करत नातलगाला पाठवला। त्याचबरोबर आत्महत्या स्थळाचे लोकेशनही पाठवले। अमर लहूमुळे असे या तरुणाचे नाव आहे। वांगी येथील वनक्षेत्रात शनिवारी या तरुणाने आत्महत्या केली। रविवारी हा प्रकार उघडकीस आला। नान्नज येथील अमर लहूमुळे याने वांगी कळमण रस्त्याशेजारील वांगी गायरान झुडपामध्ये शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दोरीच्या साह्याने कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यापूर्वी त्याने स्वतःच्या मोबाईलमध्ये मी आत्महत्या करत आहे, संभाजी विष्णू चव्हाण, रोहिणी चव्हाण, विष्णू चव्हाण, नर्मदा चव्हाण व ऋतुजा विजय सुरवसे या 5 व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून मी आपले जीवन संपवत आहे असा व्हिडिओ बनवून आत्याचा मुलगा आदेश यांच्या मोबाईलवर व्हिडिओ व आत्महत्या करत असल्याचे ठिकाणाचे लोकेशन पाठवले। त्याने विनंती केली आहे की खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभे राहावा। यावेळी त्याने मोबाईलमध्ये फोटो व रेकॉर्डिंग आहे त्याचा पासवर्डही सांगितला। अमरच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणावर रात्रभर शोधाशोध केली असता तो निदर्शनास आला नाही। रविवारी सकाळी पुन्हा त्या ठिकाणी शोधाशोध घेतली असता अमर याचा कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला। या घटनेची माहिती वांगीच्या पोलीस पाटील योगिता पवार यांनी तालुका पोलिसांना कळवली। उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला। अधिक तपास सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत।